कर्जत तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ त्रासाचा न राहता थेट जीवघेणा बनलाय। ग्रामपंचायत व प्रशासनाच्या हलगर्जीपणाची किंमत निष्पाप नागरिकांना आपला जीव देऊन चुकवावी लागत असल्याचे संतापजनक वास्तव्य समोर आले। अवघ्या एका महिन्याच्या आत एका पाठोपाठ एक घडलेल्या 3 गंभीर घटनांनी संपूर्ण तालुका हादरून गेला असून प्रशासन मात्र अद्यापही ढिम्मच असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। कर्जत तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत हद्दीतील भाऊसाहेब राऊत विद्यालय परिसरात 30 जानेवारी रोजी 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। उकरूळ येथील प्रणित मंगेश खडे इयत्ता 7वी हा विद्यार्थी शाळेच्या आवारात असताना कुत्र्याने अचानक हल्ला करत त्याला खाली पाडले व डोक्याला चावा घेतलाय। या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शाळेच्या परिसरातच याआधी 4 दिवसांपूर्वी एक घटना घडली। या तरुणाच्या हाताला कुत्र्याने हाताच्या बोटाला चावा घेतल्याचे प्रकरण पुढे आले होते। त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। विशेष म्हणजे ही घटना काही अपवादात्मक नाही। याच तालुक्यातील उमरोली आशाणे परिसरातील समृद्धी कॉम्प्लेक्स येथे दिनांक 3 जानेवारी रोजी एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हल्ला चढवला होता। या हल्ल्यात ऋषिकेश पवार या तरुणासह अनेक नागरिक जखमी झाले होते। उपचार सुरू असताना ऋषिकेश पवार याचा आज 31 जानेवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। दरम्यान या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। अल्पवयीन मुलासह इतर जखमींवर देखील गंभीर उपचार करावे लागलेत। एका बाजूला शाळकरी विद्यार्थी तर दुसऱ्या बाजूला तरुणांचा मृत्यू, या दोन्ही घटनांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट बोट ठेवले। महिन्याभरात तिसरी मोठी घटना घडूनही ग्रामपंचायत प्रशासनाने ना भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला, ना पकड मोहीम, ना लसीकरण वा निर्वजीकरणाबाबत ठोस पावले उचलली। याआधी नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप होत आहे। ऋषिकेश पवार याच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। आणखी किती बळी केल्यावर प्रशासन जागे होणार, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे। जर वेळीच कारवाई झाली असती तर आज एका तरुणाचा जीव गेला नसता, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे। भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून लहान मुले, महिला व वृद्ध यांच्यासाठी घराबाहेर पडणेही धोक्याचे बनले। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप लोकांचे जीव धोक्यात आले असून आता तात्काळ ठोस कारवाई झाली नाही तर आंदोलने छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। आता तरी प्रशासन जागे होणार की आणखी एखाद्या निष्पापाचा बळी जाण्याची वाट पाहणार, असा संतप्त सवाल संपूर्ण कर्जत तालुक्यातून विचारला जात आहे। 3 जानेवारीला आम्ही कामानिमित्त बाहेर पडत असताना आमच्या समोर एका चिमुकल्याला कुत्र्यांनी घास मारण्याचा प्रयत्न केला आणि घासलं देखील। आणि तसंच तो मुलगा एका आमच्या याच्या बाहेर कॉम्प्लेक्सच्या बाहेर जो मेन गेट आहे वॉचमॅन सिक्युरिटी गार्डचा, त्याच्यासमोर जाऊन पडला। आम्ही तसंच कुठल्या मागचा पुढचा विचार न करताना, त्याच्या आईबापाला देखील न विचारता त्या मुलाला गाडीत टाकून रायगड हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना तिथेशी रस्त्यामध्ये एक जनाई हॉस्पिटल आहे, तिथे नेलं। जनाई हॉस्पिटलवाल्याने सांगितलं की तुम्ही याला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा। मग तसेच आम्ही त्यांना कर्जतमध्ये हलवलं। त्यांच्या वडिलांना फोनवरून कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं त्याची आई येते। त्या आईला घेऊन आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो। त्यांना तिथेशी त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू करण्यास सांगितली। त्यानंतर ते पुढे हलवण्यास सांगितले आणि आजच्या दिवशी त्या मृत्युमुखी पावलं। आणि वारंवार आम्ही अर्ज करून ग्रामसेवकला त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करत असताना महिनाभरापासून ग्रामसेवक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून वारंवार उलटसुलट उत्तरं देत आहेत आणि काही याच्यापासून आम्हाला भरपूर त्रास होत आहे। यासाठी आम्ही भटक्या कुत्र्यांना जे लोक खाऊ घालतात त्यांना देखील सांगितलं, विनंती केली का तुम्ही खाऊ घालू नका त्यांना। ते लोकांना सांगण्यास गेल्यानंतर ते लोक उलटसुलट आम्हाला उत्तर देतात, भांडायला धावतात, कायदा शिकवतात। कायद्याने असं लिहिलं आहे का मुख्य प्राण्यांना कोणी हे नाही करू शकत, पण आज त्या मुख्य प्राण्यामुळं एका चिमुकल्याचा जीव गमावला गेला। शासनाकडे एवढीच विनंती आहे, कृपया करून यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे।